संपूर्ण बारामती आपलं घर जरी असलं तरी आता आपण खऱ्या अर्थानं आपण घरी आलोय, आपण आता आपल्या गावामध्ये आलोय आणि काटेवाडी कनेरी हे आपलं मूळ गाव आहे आणि इथं तुम्ही सगळे मोठ्या संख्येने उपस्थित इथं राहिल्यामुळं तुमच्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला धन्यवादही देतो। जेव्हा आपण सगळ्यांनी प्रचार सुरू केलेला लोकसभेचा तेव्हा जर कुठल्या गावात दबाव किंवा दहशत किंवा धमक्या जर देत असतील तर ते हे काटेवाडी कनेरी आणि हा सगळा हा पट्टा होता आणि खूप पैशाचा गैरवापर झाला। धमक्या असतील, दडपशाही असेल, इथले स्थानिक पुढारी असतील, त्यांनी तुमच्यावर खूप दबाव टाकलेला आणि तुम्ही सगळे आम्हाला येऊन भेटत होता। राजू दादांना भेटत होता, मला, माझे वडील पण, श्रीनिवास बापू ते पण इथं येऊन गेले। प्रचाराच्या सुरुवातीलाच त्यांनी इथं आपल्या वरच्या मंदिरात एक भाषण केलं, ते एवढं व्हायरल झालं की तिथूनच म्हणजे लोकमत थोडं बदलायला लागलं आणि जे काही ते बोलले ते सगळ्यांना पटायला लागलं, कारण ते पण काटेवाडीचे, आम्ही सगळे काटेवाडीचे। शेवटी साहेबांचं गाव हे काटेवाडी। आज दुसऱ्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना दिल्लीला जावं लागलं, मुंबईमध्ये जावं लागलं, पण शेवटी मूळ गाव हे मूळ गावच असतं आणि अनेक वर्ष ते इथं काटेवाडीमध्ये राहत होते। आत्ताच आम्ही इथून डोर्लेवाडीवरून येत होतो, येत असताना सगळे जुने गोष्टी आम्ही बोलत होतो। पूर्वी राजू दादा पण इथं खालती खटाळपट्ट्यामध्ये राहायचे, आमचं सगळ्यांचं लहानपण तिथं गेलं। काटेवाडी असेल, माझी आजी आज तिथं राहते, तिथं मी जात असतो। या गावांनी आपल्याला साथ खूप दिली आणि तुमच्यामुळं खरं तर आज जे काय पवार साहेबांनी केलंय बारामतीसाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी ते करू शकले, कारण तुम्ही त्यांना साथ दिली। त्यांना इथं कधी प्रचारासाठी यावं लागलं नाही बारामतीमध्ये। हे सगळी प्रचार यंत्रणा सगळी तुम्ही तुमच्या हातात घेतल्यामुळं ते हे सगळं बाकीचं काम करू शकले असते। तुम्हाला सगळ्यांना एक सरळ सोपा प्रश्न आहे की जर आज साहेब काटेवाडीचे नसते किंवा बारामतीचे नसते तर बारामती अशी असते का? म्हणजे एकदम सोपा प्रश्न आहे की साहेब बारामतीमध्ये जन्मले किंवा साहेबांचं गाव हे काटेवाडी आहे, त्याच्यामुळे बारामतीचा खरा विकास झाला आणि आपल्याला या प्रकारचं नेतृत्व पुढे जाऊन बघायला मिळालं। आपल्या गावाचा, आपल्या गावातले 4 वेळा मुख्यमंत्री झाले, संरक्षण मंत्री झाले, कृषी मंत्री होते 10 वर्ष, अनेक पद त्यांना मिळाली आणि त्यांनी त्याचं चांगलं काम पण करून दाखवलं आणि काटेवाडीकर असतील, कनेरीकर असतील आणि सगळे बारामतीकरांना अभिमान आहे की हे खरं तर आपल्या गावाचे आहेत। आज जेव्हा आपण बाहेर जातो, आपण लोकांना सांगतो मी काटेवाडीचा आहे, तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल, कुठेही गेला महाराष्ट्रामध्ये, देशात, जेव्हा तुम्ही म्हणता मी काटेवाडीचा आहे, मी बारामतीचा आहे, लगेच लोक काय म्हणतात? पवार साहेबांचं गाव। आज पण कुठेही जाऊ दे, मंत्रालयाला जरी काही काम असेल, पुण्यात काही दुसरं काम असतील, तुम्ही सांगितलं काटेवाडीचं आहे, मी लगेच खुर्ची देतात बसायला, लगेच तुम्हाला चहा विचारतात। म्हणजे जो काय रिस्पेक्ट आपल्याला मिळतो हा कुणामुळे आहे हे सगळं आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आता बोलत असताना तुम्ही म्हणाला की तुमच्यावर खूप दबाव होता, 95% चॅलेंज वगैरे वगैरे, तरी पण तुम्ही सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं, त्याच्यामुळे काय असं वाईट वाटून घेऊ नका। म्हणजे माझे स्वतःच्या अपेक्षापेक्षा तुम्ही जास्त काम ते करून दाखवलं आपल्याला। तुम्हाला पण ते जाणवत असेल की आपल्याला खूप अवघड होतं, काटेवाडीमध्ये खूप दबाव होता, पैशाचा वापर खूप केला, तरी पण तुम्ही लोकांनी एकदम फक्त 101 मतांनी आपण इथं कमी पडलो, हे जास्त काय कमी नाहीये। आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना मला सांगायची आहे की 3 महिन्यानंतर विधानसभा आहे, त्याच्यामुळे आता जरी आपण 100 मतांनी कमी पडलो, 3 महिन्यांनी तुम्ही त्यांना दाखवून द्या की परत एकदा ही तुमच्यासाठी संधी आहे आणि 100 मतांनी आपण पुढे कसं असलं पाहिजे हे तुम्ही आता
पुढच्या विधानसभाच्या इलेक्शनला तुम्ही सगळ्यांना दाखवून दिलं पाहिजे आणि हा सगळाच पट्टा कनेरी असेल, काटेवाडी आणि खालती डेकळवाडी पर्यंत. जास्त मी इथं बोलत नाही. आपण सगळे साहेबांना ऐकायला इथं जमलोय. तुम्ही सगळे इथं आलात, सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं. वाटून घेऊ नका की तुम्ही कमी पडला, अजिबात नाही. मला माहिती आहे इथं किती अवघड परिस्थिती होती, तरी तुम्ही सगळ्यांनी चांगलं काम केलं. तुमच्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद म्हणतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.